Now we're going to learn about the rational number and the irrational number today. Here, before the comparison of rational number, we have to introduce that in the previous topic, what we learn about the natural number, whole number, integers and rational number. As well as we also learn about the rational number on number lines. How do we write on a number lines? Now we are going to the comparison of the rational number. There are some rules for the comparison of the rational numbers. Then before going to it, that is, we have to revise it again. Let's go. Here we use the method of the drawing paper where I will draw some examples here. The natural numbers, whole numbers, integers and rational numbers. Now I explain in Marathi properly. रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स या 8वीच्या गणितातील पुस्तकामधलं हे चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमधलं आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटेजर्स नंबर्स यांच्याविषयी आपण समजून घेऊया. हे संख्यांचे प्रकार आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो की नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 मीन्स इन्फायनाइट. It is infinitely expressed. Here also the whole numbers. Whole numbers means it is starting with the 0. ज्याला मराठीमध्ये आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. 1, 2, 3, 4 आणि डॉट 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 नॅचरल नंबर्स. इंटेजर्स मध्ये आपल्याला या पद्धतीने की तुम्ही तुमच्या 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये नंतर 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये नंबर लाईन्सचा अभ्यास केला होता आणि त्या नंबर लाईन्सच्या मध्ये आपल्याला ऋणसंख्या आणि या धनसंख्या आणि मध्ये 0 या पद्धतीची रचना शिकली असाल तुम्ही. तर या अनंतापर्यंत ह्या आपण शून्यापासून -3, -2, -1, 0, 1, 2, 3 डॉट डॉट डॉट. Here these are the lesser and going to the less, and from which it is increases. Means -3 is smaller than -2, -2 smaller than -1, -1 smaller than 0, and then it is increase. 0 is smaller than 1, 1 is smaller than 2. अशा पद्धतीने बघा, इकडून ह्या संख्या रेषेवरच्या ज्या संख्या असतात त्या कमी 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 या दिशेने होताना दिसतात आणि इकडे मात्र त्या वाढताना दिसतात. म्हणजे तुमच्या आता बघा ह्या लेफ्ट साईडच्या संख्या ज्या आहेत त्या निगेटिव्ह आहेत आणि राईट साईडच्या ज्या संख्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. हे आपल्याला समजलं पाहिजे आणि यावरून आपण ही जी उजळणी आहे ही का करतोय की ही आपल्याला त्याच्यात लक्षात येईल की कशा पद्धतीने ते समजवत आहेत. रॅशनल नंबरची व्याख्या यांनी, रॅशनल नंबर मीन्स इट इज अ रेशिओ ऑफ m and upon n, where is m and n are the integers. ह्या इंटेजर्स असतील. ह्या इंटेजर्स म्हणजे कशा, यातल्या संख्या म्हणजे याच्यामध्ये कोणत्या आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 यांचा असेल. मात्र n ची संख्या जी आहे ती 0 नसावी, हे लक्षात ठेवा. नाउ we'll learn about the next topic, comparison of the rational number. We know that for any pair of the numbers on a number line, the number to the left is a smaller than the other. This is the left side and these numbers is a smaller than 8. Even it is a 100
12. Why? Because it is a negative number and it is a positive number. Always keep in mind that is negative are smaller and the positive are the bigger on number line. According to that, it is also the minus 5 upon 4 is lesser, smaller, and 1 upon 4 is a bigger. There is also some rules that if the numerator and the denominator of the rational number is multiplied by any non-zero number, then the value of rational number does not changes. Means with the rational number, if we multiplied it by 0, then the number does not change. Now we learn about in Marathi. धन आणि ऋण या दोन्ही संख्यांमध्ये तुलना करताना, कंपॅरिझन करताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की ऋण संख्या नेहमी लहान असतात, धन संख्या ह्या मोठ्या असतात. तर त्यांचाच आपल्याला इथे भाग आपल्याला समजून घेता येईल. तर 112 जी आहे, जरी संख्या मोठी असली तरी ती ऋण असल्याने ती लहान आहे 8 पेक्षा. म्हणून मी या पद्धतीने काढलेलं आहे. -5/4 ही लहान आहे 1/4 पेक्षाही. तर या पद्धतीने आपल्याला हे समजेल की कशा ह्या संख्या लहान असतात किंवा आपल्याला त्याच रूलच्या आधारे आपल्याला समजू शकतो. आणखी एक मुद्दा इथे असा आहे की रॅशनल नंबरचा गुणाकार आपण कोणत्याही 0 बरोबर जर केले तर संख्या ती बदलत नाही, त्याचं उत्तर जे आहे ते तेच राहतं. जे आपण इतर नॅचरल्स आणि इतर संख्या ज्या आहेत त्यांच्या बाबतीतला तो रूल आहे. आता आपण या कंपॅरिझनचा एक रूल आहे जो आपण 6वीत पण कदाचित तुम्हाला माहिती असेल की कधीही लक्षात घ्यायचं, छेद समान असेल तरच आपण त्याची तुलना करू शकतो. तर इथे मी तुम्हाला एक धन आणि ऋण ह्या फ्रॅक्शनल नंबर्स ज्या आहेत त्यांचं मी गणित करून दाखवलेली आहे, ती तुम्ही समजू शकता. 5/4 आणि 2/3 याच्यात डिनॉमिनेटर म्हणजे काय? छेद. यांचे डिनॉमिनेटर याचा 4 आहे, याचा 3 आहे. यांच्यावर लक्ष ठेवा. यांचं ज्या मुलांना येत नसेल त्या मुलांना हे समजेल की डिनॉमिनेटर म्हणजे डी आणि न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. डी या शब्दावरून लक्षात ठेवायचं डाऊन जो डाऊन असतो त्याला डिनॉमिनेटर लक्षात ठेवायचं. हा 4ने जर या 2/3 ला गुणलं तर आपल्याला याचा छेद समान करता येईल. या छेदाने या 5/4 ला जर गुणलं तर आपल्याला याचा छेद समान करता येईल. बघा मी इथे करून दाखवलेलं आहे. 5/4 3/3 म्हणजे याला 5 ने 3 ने आणि 4 ला 3 ने गुणलं, आपल्याला उत्तर मिळालं 15/12. इथे मिळालं 2/4. हा 4 कुठून आला? बऱ्याच मुलांच्या बाबतीत कन्फ्युजन असतं की हे संख्या कशा घ्यायचं. तर यांचं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर यांच्या बाबतीतला हा लक्षात ठेवण्याचा भाग आहे. म्हणून आपल्याला काय मिळतो? यांचे छेद समान मिळतात. बघा इथे छेद, दॅट इज डिनॉमिनेटर इज इक्वल 12 आणि 12 इकडेही मिळालं. आता आपल्याला तुलना करणं सोपं जाईल. कंपॅरिझनचा अर्थ काय? त्याची तुलना आपण करू शकतो आणि ती आपल्याला करता येते सहज. तर या पद्धतीने आपण त्याला तुलना करून आपण ती दाखवू शकतो. आणि बघा मग आपल्याला मिळालं 5/4 ज्याच्यापासून उत्पन्न झालेला आहे तो आणि हा याच्यापासून तयार झालेला आहे तो. तर यांची तुलना आपण सहज करू शकतो. तर 5/4 का? तर यांचा जो न्यूमरेटर आहे तो मोठा आहे. तर हे या गणितात दिसतं. सेम पद्धत आपल्याला इथे निगेटिव्हच्या बाबतीत पण करता येईल. निगेटिव्हलाही तीच पद्धत वापरायची आणि बाकीचं आपण इतर जे रूल आहेत जे ह्या पद्धतीचे आहेत तर ते अपूर्णांक असू दे काही असू दे धन ऋण असेल त्याच्यातून क्लिअरली तुम्ही सांगू शकतात की हा लहान आहे हा मोठा आहे. हा दुसरा प्रकार आहे धन संख्यांच्या बाबतीत. आता हा तिसरा प्रकार याच्यातला मी सांगतो. इथे सुद्धा तीच मेथड वापरायची. आता इथे मी काही संख्या रिक्त ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत की इथे नेमका कोणत्या संख्या येणार. तर इथे आपल्याला आता सांगा
काय करता येईल, तर इथे आपल्याला याचा जो न्यूमरेटर आहे तो आपल्याला इथे लिहिता येईल. इथे आलं 2, इथे आलं 2 आणि या ठिकाणी काय येणार, इथे जर 5/2 आहे तर याचा जो न्यूमरेटर आहे तो आपण इथे घेतला 3, याचा घेतला इथे 3. आपल्याला मिळते संख्या -14/6. बघा लक्ष द्यायचे, -14 आणि -15 आणि 6. आता तुम्ही सहज सांगू शकतात की ह्यापैकी कोणती संख्या मोठी आहे, तर ती आपण इथे मांडू शकतो. आणि मग ती मांडता येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तुम्हीच सांगा आता कोणती मोठी आहे कोणती लहान आहे. तर आपल्याला हे लक्षात येईल की ही जी संख्या आहे ही आता इथे मोठी आहे. आणि मग या पद्धतीने आपण जी लहान आहे ती आपण तुलना करू शकतो आणि मग आपल्याला उत्तर आपल्याला याच्यात पण लिहिता येऊ शकतं. तर या पद्धतीने आपण या गणिताचा अभ्यास आपण करू शकतो आणि मग आपल्याला स्पष्ट समजू शकतं. आता हेच पद्धती ज्या आहेत त्या रूल्सच्या बाबतीत आपण पाहून घेऊया. तर आपण या रूल्स जे पुस्तकात दिलेले आहेत त्यांच्याविषयी समजून घेऊया. इथे सिंपलचा जो एक भाग आहे तो बघू. A/B आणि C/D या 4 संख्या आहेत. कोणत्याही 4 संख्या घेतल्या त्या 4 संख्या आपण इथे मांडलेल्या आहेत आणि त्यांना अंश आणि छेद रूपामध्ये दिलेल्या आहेत. तर यांच्यामध्ये याच पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून केलेलं आहे. A ने D ला गुणायचं, B ने C ला गुणायचं. हे बघा AD आणि BC या जर दोघांचा गुणाकार हा लहान असेल आणि हा मोठा असेल, बघा लक्ष द्या, हा लहान असेल हा मोठा असेल तर त्यांचा जे रेशिओ आहे हा रेशिओ सुद्धा हा लहान येतो आणि हा मोठा येतो. हा जो पहिल्याशी केल्यामुळे आपल्याला ह्या अंशाचा आणि यांचा गुणाकार केला, इकडे या अंशाचा आणि याचा गुणाकार केला, त्यामुळे आपण हा पहिला मानायचा, म्हणून हा इकडे A/B आणि दुसरा जो आहे तो C/D ही सुद्धा. मग जर यांचा गुणाकार हा लहान येत असेल आणि हा मोठा येत असेल तर आपल्याला त्यांचे रेशिओ सुद्धा आपल्याला लहान मोठे दर्शवता येतात याच पद्धतीने. दुसऱ्यामध्ये आपल्याला A/D इक्वल आहे आणि B आणि C म्हणजे A/D B/C हे इक्वल आहे. इक्वल असल्यामुळे त्यांचा रेशिओ सुद्धा काय आला, इक्वल आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर A/D इज अ ग्रेटर दॅन B/C हे जर असेल तर इथे सुद्धा आपल्याला A/B हा ग्रेटर आहे आणि हा स्मॉलर आहे. म्हणजे याच तत्वाचा वापर आपण, या रूल्सचा वापर हा लक्षात ठेवायचा. जर यांचा कधीही गुणाकार आपल्याला करता आला, जर तुम्हाला अशी कोणती संख्या आली आणि तुम्ही त्या पद्धतीने आपण करू, जी आपण आत्ताच ह्या गणितांमध्ये पाहिलं, आणि मग आपण हे समजून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या रूल्सचा आपण वापरू शकतो. द फॉलोइंग रूल्स आर द युजफुल टू कम्पेअर 2 रॅशनल नंबर्स. तर त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आणि नंबर्स घेतलेले आहेत. आपण त्या रूल्सच्या पद्धतीने आपण निगेटिव्ह जर गुणाकार करत असतो तर त्यांच्या पण त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. स्टुडंट, नाउ वी गो टू द नेक्स्ट टॉपिक, decimal representation of the rational number. If we use the decimal fraction while dividing the numerator of its rational number by its denominator, we get the decimal representation of rational number. Decimal म्हणजे दशांश, रिप्रेझेंटेशन सादरीकरण, रॅशनल नंबरचे म्हणजे परिमेय संख्येचे दशांश रूपामध्ये कशा पद्धतीने त्याचं सादरीकरण केलं जातं हे आपण आता बघत आहोत. तर आपल्याला दशांश म्हणजे काय, बऱ्याच मुलांना जर माहीत नसेल तर हे लक्षात घ्या. डेसिमल याला हा जो पॉइंटने दाखवणे आणि ही यांची किंमत ही दोन्ही समान असते. ही जे असतं तर याचं कसं समान असतं, तर या 4ने 7ला जर भागलं तर उत्तर हे मिळतं. हे बघा इथे मी करून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण त्याला भाग दिल्यावर 4ने 7ला भाग दिलं, 4 1 4, 4 आला, त्याच्यातून 3 शिल्लक राहिला, त्याच्यावर 0 घेतला म्हणून दशांश चिन्ह इथे आलं, आणि मग आपण परत 4 7 28 आणि 20
परत त्याला 2वर 0 घेऊन आपण त्याला आलं उत्तर. तर याच्यात हा जो आहे हा पूर्णपणे निश्शेष भाग गेलेला आहे, म्हणजे त्याला कोणत्याही शिल्लक उरलेली नाही. याचं जे उत्तर आलं 1.75 तर ते आपल्याला इथे दर्शवलं. तर याची जर विचार केला तर याचं रूपांतरण हे आहे, प्रेझेंटेशन करण्याचं. तर याला एक पद्धत आहे, ती पद्धत म्हणजे आपल्याला म्हणता येईल टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंगचा अर्थ काय होतो? टर्मिनेटिंग म्हणजे खंडित. ही खंड झाला इथे, याची जी लिंक होती ती खंडित झाली, ही लिंक थांबणार, म्हणून तिला खंडित डेसिमल फॉर्म असं म्हणतात. खंडित आणि अखंडित असे 2 शब्द वापरले जात असतात, टर्मिनेटिंग आणि नंतरच आहे नॉन टर्मिनेटिंग. तर नॉन टर्मिनेटिंग मध्ये हा आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे 5/6. या 6ने या म्हणजे हा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरनेच आपण त्याला भाग देत असतो, म्हणून 5ने आपण भाग दिला. 5ला हा मोठा आहे आणि 5 लहान असल्यामुळे आपण 0 घेतला. 0 घेतल्यानंतर आपण त्याला भाग जात नाही म्हणून त्याला आपण दशांश चिन्ह इथे सुरुवातीपासून घेतलं आणि मग आपल्याला 8×48 म्हणून 2 उरल्यानंतर त्याच्यावर 0 घेऊन परत अजून त्याला निश्शेष भाग जाण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. 7×18 परत 2 शिल्लक राहिले, परत 18 मिळालं. 3ने भाग देत जातोय आणि 18 असं डॉट 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 ही कधी संपेल हे काही सांगता येत नाही. मीन्स दिस इज द रिकरिंग प्रोसेस. रिकरिंग म्हणजे काय? पुन्हा 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 आवर्ती, मराठीमध्ये त्याला असं म्हणतात आवर्ती दशांश रूप. आणि आवर्ती दशांश रूप हे या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जात असतं, तर ते आपण इथे समजू शकतो. आणि मग इथे बघा त्याला प्रेझेंट करताना आता इथे कुठेतरी थांबवलं पाहिजे ना, ही गोष्ट ती लांबतच जाणार, थेट तुम्हाला कुठेतरी गावापर्यंत ती लांबत जाईल एवढा कागद तर नाही आपल्याकडे. मग आपण काय करू शकतो, त्याला कुठेतरी स्टॉप द्यायचा असेल तर त्याला एक पद्धत आहे, ती म्हणजे त्याला वरती एक पॉइंट दिला जात असतो. जर मोठा गट असेल, 2-2 संख्यांचा गट असेल, तर बघा इथे त्याला दिले, तर तो आपण एका बार म्हणजे त्याला स्पेस बार असतो ना कॉम्प्युटरमध्ये, आपण जेव्हा टाईप करतो तेव्हा तिथे स्पेस बार नावाचा प्रकार असतो. तर त्या 2 संख्या असतील तर त्यांना स्पेस बारने आपण दाखवू शकतो. याला बार सुद्धा म्हणतात. याला खंड दाखवण्यासाठी पहिले पॉइंट, बार आणि त्याच्याहूनही मोठी संख्या असेल तर ती आपल्याला दाखवण्यासाठी म्हणजे बघा 22/7 ती दाखवण्यासाठी आपण मोठी रेषा अशी काढू शकतो, ही रेख. दिस इज द नॉन टर्मिनेटिंग. नॉन म्हणजे अखंडित, रिकरिंग म्हणजे काय? आवर्ती. अखंडित आवर्ती दशांश रूप असं त्याला म्हणलं जातं आणि ते आपल्याला या पद्धतीने दाखवू शकतो. पहिल्यांदा परत सांगतो, हा डॉट, हा बार 2 असतील तर आणि अनेक असेल तर या पद्धतीने तो दाखवायचा. पुस्तकात पण तुम्हाला या गोष्टी आहेत. आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म त्याला सुद्धा आपण नॉन टर्मिनेटिंग मध्ये आपण रेकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे ह्या संख्येला सुद्धा आपण नॉन टर्मिनेटिंग मध्ये कसं लिहू शकतो किंवा त्याला कसं कन्वर्ट करू शकतो त्याचं इथे मी सादरीकरण दिलेलं आहे. 7/4 जी संख्या ती आधीचीच घेतली आणि तिला आपण 1.75 इक्वल टू त्याला 1.75 त्यानंतर 0 कारण आपण भाग देत गेलो तर बघा तो अनंतापर्यंत असं जाणार. बरोबर. याचं स्पष्टीकरण याच्यातच आहे की समजा असं भाग 0 देता ती वाढत गेली असती. ती वाढत जाण्यापेक्षा तिला आपण काय केलं, 0लाच इथे काय करायचा, इथे बघा हा इथे पॉइंट दिलेला आहे आणि या पद्धतीने तो आपण इथे लिहू शकतो. कोणतीही संख्या, कोणतीही नॉन टर्मिनेटिंग फॉर्म तुम्ही तिच्या शेजारी 0 देऊन, डॉट देऊन तुम्ही तिला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकता. तर हे यापर्यंतचं रिप्रेझेंटेशन आता मी केलेलं आहे आणि मग याचे तुम्ही उदाहरणं सोडवा. प्रत्येक प्रॅक्टिस सेट जो आहेत पुस्तकात दिलेले ते सोडवा. यू हॅव टू सॉल्व अकॉर्डिंग टू दिस प्रेझेंटेशन अँड अंडरस्टूड. इफ यू हॅव नॉट अंडरस्टँड इट, in watch again. Thank you.